तर गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी आमच्यात तरी चालू झाली आहे. आज सगळे किचनवरची भांडी वगैरे घासायला काढायची होती, त्यामुळे लवकरच आम्ही जेवण उरकून घेतलं आणि त्यानंतर मी लागले कामाला. सगळी भांडी रिकामी केली आणि तोपर्यंत भाभी आले आणि त्यांनी सगळी भांडी पण घासून काढली. आणि ती भांडी घासल्यानंतर जिजा मॅडम सगळी भांडी इकडे तिकडे पसरत होते. ते मला कामात खूप आज त्यांनी मला मदत केली, काय सांगायलाच नको. त्यानंतर मग सगळ्यांना चहा केला, कारण 4:30 वाजले होते. मग म्हणलं चहा पिऊनच बाकीची कामं करावीत म्हणून. मग मी मांडणी वगैरे घासून काढली आणि जी भांडी जी होती सगळी ती सगळी मांडणीवरती लावली आणि ह्या किचनच्या स्टाईल वगैरे सगळं म्हणजे सगळं घासून काढलं, काहीच ठेवलं नाही. किचन साफ करायचं म्हटल्यानंतर सगळं साफ करून घेतलं मी, कारण म्हटलं की प्रत्येक दिवशी एक एक रूम साफ करायची, तर केली तर सगळं व्यवस्थितच करायचं. त्यानंतर स्वयंपाकामध्ये काही कळतच नव्हतं काय करायचं. मग नंतर म्हटलं सगळ्यात सोपं म्हणजे बेसन आणि भाकरीच करूया. पण आमरला चपाती लागते, मला पण चपाती लागते, म्हणून फक्त आईंसाठी भाकरी केली आणि